नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे, जिथे आपण इंग्लिश मराठीतून शिकतो. तर चला सुरू करूया आजचा टॉपिक आहे यूज ऑफ हॅव अँड हॅज. हॅव आणि हॅजचाच आपल्याला आज वापर करायचा आहे, हे शिकायचं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच हॅव आणि हॅजचा वापर कसा केला जातो या संदर्भात आपण आज बघूया. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे. तर त्याप्रकारेच ज्या वाक्यात शेवटचे अक्षर काय असेल, आहे, आहेत आणि आहोत असेल, तर त्यावेळी काय यूज करायचा आहे फॉर्म्युला आपल्याला, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आता विषय हा आहे की एम इज आरचा पण आपण वापर करतो. ज्यावेळी आहे, आहेत आणि आहोत असेल तर एम इज आणि आरचा वापर केला जातो. त्याप्रकारे ज्यावेळी वाक्याचे शेवटचे अक्षर काय असेल, आहे, आहेत आणि आहोत असेल, त्यावेळी हॅव आणि हॅजचा सुद्धा वापर केला जात आहे. मग यामध्ये काय फरक आहे, म्हणजे एम इज आरचा वापर कधी करायचा आहे आणि हॅव हॅजचा वापर कधी करायचा आहे. ज्यावेळी कर्त्याच्या मालकीची एखादी गोष्ट आहे किंवा एखादी वस्तू आहे ही आपल्याला सांगायची असेल, तर त्यावेळी कशाचा वापर करायचा आहे, हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. म्हणजे एखादी गोष्ट काय आहे ती कर्त्याच्या मालकीची आहे हे आपण दाखवण्यासाठी हॅव आणि हॅजचा वापर करणार. आता तुम्ही हॅव आणि त्यावेळी काय करायचं आहे की सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण बनवणार आहोत. तर आपण काही सेंटेन्स बघूया, त्यानंतर तुम्हाला लक्ष येणार की कशाप्रकारे आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे बघा, की माझ्याजवळ पुस्तक आहे. हे पहिलं सेंटेन्स आहे. आता हे पुस्तक कोणाचं आहे, तर माझं आहे. कोणाचं आहे, माझं आहे. तर यावेळी आपण एम किंवा इज किंवा आर याचा वापर करणार का, याचा वापर करणार नाही. कारण एम इज आरचा सुद्धा वापर म्हणजे काय होतो, आहे, आहेत आणि आहोत असं होतो. पण या इथे काय दाखवलं आहे की एखादी गोष्ट कोणाच्या मालकीची आहे, कर्त्याच्या मालकीची आहे हे आपल्याला दाखवायचं असेल तर कशाचा वापर करायचा आहे, हॅव किंवा हॅजचा वापर करायचा आहे. इथे आपण हॅवचा वापर केलो कारण आय सोबत काय करायचं आहे, नेहमी हॅवचा वापर आपल्याला करायचा आहे. मग सेंटेन्स कशा प्रकारे बनेल की आय हॅव अ बुक, माझ्याजवळ एक पुस्तक आहे. हे वाक्य इंग्लिशमध्ये आपल्याला करायचं असेल तर कशा प्रकारे बनेल ते, आय हॅव अ बुक. म्हणजे स्ट्रक्चर ज्या प्रकारचा फॉर्म्युला आहे त्या प्रकारचं स्ट्रक्चर आपण बनवलं आहे. पहिले सब्जेक्ट ठेवलं, त्यानंतर हॅव किंवा हॅज ठेवायचं आहे. त्यातील आपण इथे हॅवचा वापर केला आहे आणि त्यानंतर कसा वापर केला आहे, ऑब्जेक्टचा वापर केला आहे. अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. म्हणजे सेंटेन्स कसं होणार की आय हॅव अ बुक, अशा प्रकारचं सेंटेन्स ते बनेल. नेक्स्ट बघा, दुसरं सेंटेन्स काय आहे, त्याच्याकडे पैसे आहेत. त्याच्याकडे काय आहेत, पैसे आहेत. आता कोणाकडे आहेत, तर त्याच्याकडे आहेत, म्हणजे त्याच्या मालकीचे, म्हणजे त्याच्या जवळ आहेत. आता हे दाखवायचं असेल आपल्याला तर कशाचा वापर करायचा आहे, आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे किंवा हॅवचा वापर करायचा आहे. मग इथे हॅज येणार की हॅव येणार, इथे हॅज येणार आहे कारण कर्ता काय आहे, एकवचनी आहे. म्हणजे ज्यावेळी काय असेल, कर्ता एकवचनी असेल तर त्यावेळी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, हॅजचा वापर करायचा. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये आपण ठेवलं तर आपल्याला कळून येतो की सब्जेक्ट पहिले ठेवला आहे, म्हणजे ही काय आहे, हा सब्जेक्ट आहे. म्हणजे ही हॅज मनी या प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. म्हणजे या स्ट्रक्चरप्रमाणे हे सेंटेन्स बनेल असं आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याला बहीण आहे. आता बहीण ही कोणाची आहे, त्याची आहे. बहीण ही कोणाची आहे, त्याची बहीण आहे. मग त्याची बहीण आहे तर कशा प्रकारे बनेल की ही हॅज अ सिस्टर या प्रकारे ते सेंटेन्स बनेल. म्हणजे हॅजचा आपण इथे वापर कशासाठी केला आहे की त्याच्या जवळ, म्हणजे त्याच्या मालकीची, त्याची आहे यासाठी दर्शवण्यासाठी काय केलं आपण इथे हॅजचा वापर केला आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, फोर्थ नंबरचं, टेबलाला 4 पाय आहेत. टेबलाला काय आहेत, 4 पाय. आता हे 4 पाय कोणाचे आहेत, त्या टेबलाचे आहेत. कोणाचे आहेत, ते टेबलाचे आहेत, म्हणजे टेबलाच्या मालकीचे आहेत. मग यावेळी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी हॅव किंवा हॅजचा वापर करावा लागेल. इथे हॅव येणार की हॅज येणार, इथे हॅज येणार आहे कारण टेबल काय आहे, एक आहे की अनेक आहे, तर एक आहे टेबल. त्यामुळे इथे काय येणार आहे, आपण हॅजचा वापर करणार आहोत. म्हणजे कशा प्रकारचं बनेल सेंटेन्स, या स्ट्रक्चरप्रमाणे आपण बनवत असणार तर कशा प्रकारचं बनेल की टेबल हॅज 4 लेग्स. टेबल हॅज 4 लेग्स अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. नेक्स्ट सेंटेन्स 5 नंबरचं बघा, त्याच्याजवळ वेळ आहे. त्याच्याजवळ काय आहे, वेळ आहे. इथे इज आहे त्यामुळे इथे इज आर किंवा एमचा वापर करू का आपण, इथे एम इज आरचा वापर करणार नाही. इथे कशाचा वापर करणार आहोत, हॅव आणि हॅजचा वापर करणार आहोत. म्हणजे कसं बनेल सेंटेन्स ते, मग ही हॅज टाईम या प्रकारचं सेंटेन्स ते बनेल. म्हणजे इथे आहेत आणि आहोत हे शब्द मेन क्रियापदाचं काम करत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेही खाणे, पिणे, उठणे, बसणे, जाणे, येणे या प्रकारची कुठलीही क्रिया नाही. तर
आहे, आहेत आणि आहोत हेच शब्द काय आहेत, मेन क्रियापदाचं काम करत आहेत. म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट कर्त्याच्या मालकीची आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे, त्यावेळी कशाचा वापर करायचा आहे आपल्याला, हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. पण स्ट्रक्चर कशा प्रकारचे असेल, सब्जेक्ट असणार, हॅव हॅज असणार आणि ऑब्जेक्ट असेल, अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर बनेल. इथे लक्ष द्या, इथे आपण बघितलं आहे की आय, वी आणि दे काय आहे, आय आहे, वी आहे आणि दे आहे. यासाठी नेहमी कशाचा वापर करायचा आहे, हॅवचा वापर करायचा आहे. आणि अनेक वचनी समजा नाम असेल, अनेक वचनी काय असेल, नाम असेल, तर त्यावेळी सुद्धा आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, हॅवचा वापर करायचा आहे. त्यानंतर ही, शी आणि इट असेल आणि एकवचनी नाव असेल, तिथे आहे राकेश आहे किंवा रमेश आहे, अशा प्रकारचं एकवचनी नाव असेल तर त्या ठिकाणी काय वापर करायचा आहे, हॅजचा वापर करायचा. आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, हॅजचा वापर करायचा आहे. इथे 1-2 सेंटेन्स दिले आहेत, ते आपण सेंटेन्स करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे तुम्हाला लक्ष येणार की कशा प्रकारचं सेंटेन्स आपल्याला बनवता येतो. म्हणजे मराठीमध्ये समजा ते सेंटेन्स असेल तर या स्ट्रक्चरमध्ये ते आपल्याला बनवायचं असतो. बघा, पुस्तकाला पाने आहेत. आता पुस्तकाला पाने आहेत म्हणजे पाने कोणाचे आहेत, त्या पुस्तकाचे आहेत. कोणाच्या मालकीचे आहेत, पुस्तकाच्या मालकीचे आहेत, असं आपल्याला दिसून येतो आहे. म्हणजे पाने आहेत हे कुणाचे, तर पुस्तकाचे आहेत. पाने आहेत तर कुणाचे आहेत, हे पुस्तकाचे आहेत. त्यामुळे कुठलं स्ट्रक्चर वापरणार आपण, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट, या प्रकारचं आपण काय करणार, स्ट्रक्चर इथे वापरणार. आता पुस्तकाला पाने आहेत म्हणजे पुस्तक एक आहेत की अनेक आहेत, पुस्तके म्हटलं आहे की पुस्तक म्हटलं आहे, तर पुस्तक म्हटलं आहे. त्यामुळे काय येणार, कर्ता एक वचनी आहे. कर्ता किती वचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणजे बुक. आता बुक आहे, एक आहे, त्यामुळे इथे काय येणार, हॅजचा वापर येणार. कशाचा वापर येणार इथे, हॅज. म्हणजे बुक हॅज द पेजेस, बुक हॅज पेजेस, अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. म्हणजे जे काही पेजेस आहेत ते कोणाचे आहेत, त्या पुस्तकाचे आहेत, म्हणजे कर्त्याच्या त्या मालकीचे आहेत, अशा प्रकारचं ते सेंटेन्स बनेल. नेक्स्ट बघा, माझ्याजवळ काही गोष्टीचे पुस्तक आहेत. माझ्याजवळ काही गोष्टीचे पुस्तक आहे. आता यामध्ये बघा, काही गोष्टीचे पुस्तक यामुळे आपल्याला असं वाटू शकतो की अनेक वचने असेल, पण नाही. माझ्याजवळ कर्ता कोण आहे इथे, माझ्याजवळ हा कर्ता आहे, त्यामुळे काय येणार, आय येणार. त्यामुळे काय येणार इथे, आय. आणि आय सोबत आपण नेहमी कशाचा वापर करत आहोत, हॅवचा वापर करतात. म्हणजे कशा प्रकारे बनेल, आय हॅव सम स्टोरी बुक, आय हॅव सम स्टोरी बुक, अशा प्रकारचं सेंटेन्स ते बनेल. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी एखादी गोष्ट कर्त्याच्या मालकीची आहे हे आपल्याला दाखवायचं असेल तर कशाचा वापर करायचा, हॅव आहे, आहेत आणि आहोत हे आहे, तर त्यावेळी हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. एमीदारचा वापर आपण कशासाठी करत असतो, की कर्त्याबद्दल आपल्याला अधिकची किंवा जास्त माहिती करून घ्यायची असेल तर त्यावेळी एमीदारचा वापर करतो. तिथे सुद्धा आहे, आहेत आणि आहोतच असतो आणि इथे सुद्धा काय असतो, आहे, आहेत आणि आहोतच असतो. पण फरक हाच आहे की एखादी गोष्ट कर्त्याच्या मालकीची आहे हे आपल्याला दाखवायची आहे, त्यावेळी आहे आणि आहोतचा आपल्याला वापर करायचा आहे. या प्रकारचे सेंटेन्स तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर कसं करायचं हे तुम्हाला लक्षात येईल. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा अशी मी आपणास विनंती करतो. ज्या प्रकारचा प्रतिसाद आपण देत आहात या प्रकारचा प्रतिसाद आपण द्यावं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.